माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधला दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय जे आहे सूरे बकरा, तर त्याच्यामधले काही श्लोक पाहिले होते आणि त्याच्यामध्ये दिलेला अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण जे श्लोक क्रमांक 114 ते 116 जे पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण हे मुख्य धडे आपल्याला शिकायला मिळाले होते की नंबर 1, मशिदीचा आदर आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. नंबर 2, अल्लाची सत्ता संपूर्ण विश्वावर आहे. नंबर 3, इबादती नियत अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नंबर 4, तौहीद, अल्लाची एकता हा इस्लामचा मूलभूत सिद्धांत आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. आता आज आपल्याला पुढचे जे श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 117, 118, 119 आणि 120 पाहायचे आणि त्याच्यामध्ये जे संदेश दिलेला आहे ते आपल्याला बघायचं. तर आधी आपण श्लोक क्रमांक जे 117 आहे त्याचा मराठीत अर्थ बघू. तो आकाश आणि पृथ्वीचा अद्वितीय निर्माण करता आहे. जेव्हा तो एखाद्या गोष्टीचा निर्णय करतो तेव्हा तो फक्त म्हणतो हो आणि ती गोष्ट लगेच अस्तित्वात येते. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, या श्लोकात सर्वश्रेष्ठ अल्लाची असीम शक्ती आणि सर्जनशीलता सांगितली आहे. नंबर 1, अल्लाने आकाश आणि पृथ्वी कोणत्याही आधीच्या नमुन्याशिवाय निर्माण केली. आणि नंबर 2, त्याला कोणाची मदत लागली नाही. तर सर्वश्रेष्ठ अल्लाह जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय करतो तेव्हा तो फक्त कुन म्हणजे हो असे म्हणतो आणि ती गोष्ट लगेच घडते. हे अल्लाच्या पूर्ण सामर्थ्याचे प्रतीक आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद यांनी सांगितले की अल्लाह जेव्हा एखाद्या गोष्टीचा इरादा करतो तेव्हा तो ती गोष्ट घडण्यासाठी तो मार्ग निर्माण करतो. यातून कळते की संपूर्ण विश्व अल्लाच्या इच्छेने चालते. आता या श्लोकाला पण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आज मानव विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अभिमान बाळगतो, पण हा श्लोक आपल्याला आठवण करून देते. नंबर 1, संपूर्ण विश्वाचा खरा निर्माण करता अल्लाह आहे. आणि नंबर 2, प्रत्येक गोष्ट त्याच्या आदेशाने अस्तित्वात येते. आता पुढचा जे श्लोक आहे, श्लोक क्रमांक 118, त्याचा मराठीत अर्थ, जे लोक ज्ञान नसलेले आहेत ते म्हणतात अल्लाह आपल्याशी थेट का बोलत नाही, किंवा आपल्याकडे एखादे चिन्ह का येत नाही. त्यांच्या आधीच्या लोकांनीही अशाच गोष्टी म्हटल्या होत्या. त्यांच्या हृदयांची स्थिती एकसारखी आहे. आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आमच्या चिन्हांना स्पष्ट केले आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, या श्लोकात त्या लोकांचा उल्लेख आहे जे सत्य स्वीकारण्याऐवजी नंबर 1, अनावश्यक मागण्या करतात. नंबर 2, विशेष चमत्कार मागतात. इतिहासातही अनेक लोकांनी पैगंबरांकडे असेच प्रश्न केले, पण चमत्कार पाहूनही ते विश्वास ठेवले नाहीत. हे आपण आपल्या मागच्या श्लोकात सुद्धा पाहिले होते. सर्वश्रेष्ठ अल्लाह सांगतात की ज्यांना सत्य हवे आहे त्यांच्यासाठी कुराण आणि निसर्गातील चिन्हे पुरेशी आहेत. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, ज्याला अल्लाह मार्गदर्शन करू इच्छितो त्याचं हृदय इस्लामसाठी उघडतो. ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे.
आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो? आजही अनेक लोक म्हणतात, नंबर 1, जर चमत्कार दिसलं तर आम्ही विश्वास ठेवू. नंबर 2, देवाने विशेष चिन्ह दाखवले तर आम्ही मान्य करू. पण कुराण सांगतो, अल्लाची चिन्हे आधीपासूनच कुराण आणि निसर्गात स्पष्ट आहेत. आता जे श्लोक क्रमांक 119 आहे त्याचा मराठीत अर्थ: निश्चितच आम्ही तुम्हाला सत्यासह पाठवले आहे, आनंदाची बातमी देणारे आणि इशारा देणारे म्हणून, आणि नरकातील लोकांबद्दल तुम्हाला जबाबदार धरले जाणार नाही. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण: या श्लोकात पैगंबरांचे मुख्य कार्य स्पष्ट केले आहे. प्रेषित मोहम्मद यांचे काम होते नंबर 1, चांगले कर्म करणाऱ्यांना स्वर्गाची खुशखबरी किंवा खुशखबर देणे, आणि नंबर 2, लोकांना पाप आणि शिक्षा किंवा यातना याबद्दल सावधान करणे. लोकांनी हा संदेश स्वीकारायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांचं उदाहरण आहे, उमर इब्न खत्ताब रझियल्लाहु ताला अन्हु यांनी इस्लामचा संदेश जे आहे ते न्याय, प्रामाणिकपणा, अल्लाची एकता या तत्वांवर जगभर पसरवलं. आता आजच्या जगाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो? हा श्लोक आजच्या मुसलमानांना शिकवते, नंबर 1, सत्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. नंबर 2, पण मार्गदर्शन देणे फक्त अल्लाच्या हातात आहे. आता शेवटचा श्लोक क्रमांक 120 आहे त्याचा मराठीत अर्थ: यहुदी आणि ख्रिश्चन तुमच्यावर कधीही समाधानी होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करत नाही. सांगा, अल्लाची मार्गदर्शनच खरी मार्गदर्शन आहे, आणि तर तुम्ही ज्ञान आल्यानंतर त्यांच्या इच्छांचे अनुसरण केले तर अल्लासमोर तुमच्यासाठी न कोणी मित्र असेल न मदत करणारा. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण: या श्लोकात सांगितले आहे, नंबर 1, काही लोक मुस्लिमांना त्यांच्या मार्गावर आणू इच्छित होते. नंबर 2, अल्लाहने पैगंबरांना सत्यावर ठाम राहण्याचा आदेश दिला. महत्त्वाचा संदेश: खरी मार्गदर्शन फक्त अल्लाहकडून येते. नंबर 2, मानवी इच्छा किंवा दबाव हे सत्य नसते. आता आजच्या जगाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो? आज मुस्लिमांवर नंबर 1, सांस्कृतिक दबाव, नंबर 2, आधुनिक विचारधारांचा प्रभाव असतो. ही आयत शिकवते, नंबर 1, रस्त्यावर ठाम राहा. हा श्लोक शिकवतो की सत्यावर ठाम राहा, नंबर 1, आणि नंबर 2, अल्लाच्या मार्गदर्शनाचे पालन करा. आता या श्लोकांमधून जे 4 श्लोक आपण बघितले, याचं मुख्य धडे जे आपण शिकलो, नंबर 1, अल्लाह संपूर्ण विश्वाचा निर्माण करता आहे. नंबर 2, त्याच्या आदेशाने कुन फयकून सर्व काही अस्तित्वात येते. नंबर 3, सत्य शोधणाऱ्यांसाठी अल्लाहची चिन्हे स्पष्ट आहेत. नंबर 4, पैगंबरांचे काम संदेश पोहोचवणे आहे, मार्गदर्शन देणे अल्लाहच्या हातात आहे. आणि नंबर 5, खरी मार्गदर्शन फक्त अल्लाहकडून येते. तर हे काही गोष्टी होते जे या श्लोकात सांगितले आहे. आता पुढचे जे श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.